लाडकी बहिणीचा लाडकेतून 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्याबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आले। त्याचबरोबर लाडकेतून हा 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता वितरण आणखी किती दिवस चालणार आहे, आज वाटप होणार आहे का? कारण की बऱ्याच लाडकेतांना आणखी पण हप्ता भेटला नाही, मग आज देखील हप्ता वाटप होणार आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडकेतून बघा, व्हिडिओ थोडा उशिरा टाकण्याचं एकमेव कारण आहे की मी सकाळपासून चेक करत होतो की आज हप्ता वाटप होणार का नाही। तर लाडकेजनो, तुमच्या कोणापैकी कोणाला हप्ता जमा झालाय का? तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला आज हप्ता जमा झाला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर ज्या लाडकेदारांना काल, परवा आणि 13वा हप्ता जमा झालाय त्यांनी पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की हप्ता तुम्हाला कधी जमा झालेला आहे, किती रुपये जमा झालेत हे पण टाकायचं आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। काही महत्त्वाच्या अपडेट समोर आले, त्या अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडकेदारांनो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण आणखी किती दिवस चालणार आहे बघा, हे तुम्हाला सांगणार आहे। आज किती वाटप होणार आहे, जर झालं तर आज किती वाटप होणार ते सांगणार आहे। त्याचबरोबर कोणाला मिळणार 3000 रुपये, बघा 3000 रुपये मिळण्याची भरपूर साऱ्या बातम्या समोर येतात। तर तुम्हाला लाडकेदारांनो 3000 रुपये भेटलेत का? 3000 म्हणजे कोणते? 23वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता 24वा हप्ता, असे दोन मिळून या ठिकाणी 2 हप्ते या ठिकाणी 3000 रुपये तुम्हाला जमा झालेत का कुणाला, किंवा तुमच्या शेजारी पाजारी कोणाला जमा झालेत का? पटपट कमेंट वर सांगायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वितरण किती दिवस चालणार आहे। आता 24वा हप्ता वितरण सर या ठिकाणी चालूच आहे, तर पण तो आता 25वा हप्ता म्हणजे पुढचा जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार हे पण तुम्हाला एक अपडेट मी देणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। चला तर वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वितरण किती दिवस चालणार आहे याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 15 जुलैला वाटप सुरू झालं होतं। 15 जुलैच्या दिवशी वाटपाला सुरुवात झाली होती। एक साधारण जर आपण बघितलं तर 11:30-12च्या सुमारास या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं। दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान वाटप सुरू झालं होतं। त्याच्यानंतर 16 जुलैला वाटपाचा दुसरा दिवस होता। पहिल्या दिवशी बऱ्याच लाडकेदारांना पैसे आले, पण बऱ्याच लाडकेदारांना आले नव्हते, त्यांना दुसऱ्या दिवशी वाटप झालं होतं। दुसऱ्या दिवशी पण या ठिकाणी सकाळीच एक 11च्या सुमारास वाटपाला सुरुवात झाली होती आणि पण दुपारी आणि संध्याकाळी चांगलं वाटप झालं होतं। दुसऱ्या दिवशीची गोष्ट मी सांगत आहे। तिसऱ्या दिवशी बघा 17 जुलैला या ठिकाणी वाटपाचा तिसरा दिवस होता, म्हणजे कालचा या ठिकाणी वाटपाचा दिवस होता। काल पण वाटप झालेलं आहे। लाडकेदारांनो, तुम्हाला मी स्क्रीनशॉट सहित काल दाखवलं होते, तर तसे लक्षात ठेवा, काल पण वाटप झालेलं आहे। आता आज आहे वाटपाचा 18 जुलै, वाटपाचा आज 4था दिवस आहे। बघा, जर मागचे जर विचार केले, मागचे जर हप्त्याचे वितरण बघितले तर या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 दिवस वितरण चालत होतं। आज शनिवार आहे, वाटपाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही। माझ्या मते तरी आज पण वाटप व्हायला पाहिजे। जर कोणत्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे आले असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, पण शक्यतो तरी आज वाटप होईल असं मी सांगत आहे। त्याच्यामुळे लाडकेदारांनो, तुम्हाला जर वाटप झालं तर कमेंट बॉक्स सांगा। आता उद्या रविवार असल्यामुळे वाटपाचे चान्सेस खूप कमी आहेत। आज आपण शेवटचा पकडूया, जर आज वाटप नाही झालं तर नक्कीच मग पुढे वाटप तुमचं होणार आहे। जर तुम्हाला पात्रतेत बसत असाल तर पुढे वाटप होईल। त्याच्यामुळे वितरणाचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे। बघा, एक एक गोष्ट मी क्लिअर करत आहे। वाटप कधी कधी होत आहे, कधी आता चालणार आहे, कधीपर्यंत चालणार आहे आणि पुढचं 25वा हप्ता पण कधी भेटणार ते पण सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला त्याच्यानंतर बघा, काल वाटप कधी झालं बघा, खूप महत्त्वाची बातमी दाखवायलोय, खूप महत्त्वाची मी गोष्ट दाखवायलो तुम्हाला। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। तर 9 ते 3 वाजेपर्यंत, सकाळच्या 9 ते 3 वाजेपर्यंत जर बघितलं आपण तर 1,500 रुपये जवळजवळ 32 लाखापेक्षा जास्त महिलांना भेटलेले आहेत। 32 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याच्यानंतर 500 रुपये जर बघितलं तर 26,000पेक्षा जास्त महिलांना भेटलं होतं। म्हणजे हा जो दुपारचा टप्पा होता, म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत जो टप्पा होता, त्यांना अशा स्वरूपात वाटप काल झालं होतं। खूप महत्त्वाची गोष्ट मी दाखवायलो आहे। त्याच्यानंतर बघा, संध्याकाळी जर बघितलं 5 नंतर वाटप बघितलं 1,500 रुपये जवळजवळ 16 लाख, इथं कमी झालंय। बऱ्याच लाडक्यांना वाटत असेल की बाबा काल वाटप झालं का नाही संध्याकाळी, पण वाटप झालं होतं। खूप कमी प्रमाणात काल वाटप झालेलं आहे, तुरळक वाटप झालेलं आहे। 500 रुपये जर बघितलं तर 12,000पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी वाटप झालं होतं। 500 रुपये म्हणजे शेतकरी ताईंच्या वाटपाबद्दल मी बोलत आहे। 1,500 ज्या रेग्युलर लाडक्या ताई आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, तुम्हाला कधी पैसे आले होते ते मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगायचंय आणि नसतील आले तरी ते सांगायचं आहे, कारण की आपल्याला चेक करावं लागणार आहे, कारण तुमचे हप्ते का बंद
बंद झालेत. कारण की जर बघितलं 92 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढलेल्या आहेत. 80 लाखावरून तो आकडा आता 92 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. स्वतः या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी पण या ठिकाणी बातमी दिलेल्या आहेत. तर ही तुम्हाला मी गोष्ट दाखवली होती. आता बघा लाडकी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची एक अपडेट अजून समोर आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला दाखवली. साम टीव्हीची बातमी लाडकी साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. काय बातमी? लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीची मोफत साडी योजना बंद, वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी केलेला आहे. एक तुम्हाला दुःखद बातमी या ठिकाणी देत आहे, झटका देणारी बातमी देत आहे. बघा प्रत्येक वेळेस या ठिकाणी जे दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी एक योजना सुरू केली होती, मोफत साडी योजना, आणि निवडणुकीच्या वेळेस ही तुम्हाला बघितलं असेल ही योजना जोरात चालू होती. आता ती योजना जी आहे कोणती? मोफत साडी. एक अन्नदान काहीतरी असतं, ते सीधा असतो, अन्न सीधा म्हणतात त्याला. ते दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी गरीब लोकांना देत असतात किंवा रेशन, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगेल. पण ती योजना जी आहे मोफत साडीची योजना, ती योजना आता बंद केली आहे. मोठा GR चाललेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना जी साडी भेटत होती तर ती साडी आता बंद झालेली आहे. ही तुमच्यासाठी एक दुःखद बातमी या ठिकाणी तुम्हाला देत आहे लाडक्यांनो. ज्या ज्या लाडक्यांनी या ठिकाणी या साडी योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्यासाठी मी सांगत आहे की ही योजना आता बंद झालेली आहे. साम टीव्हीची महत्वाची बातमी आली आहे. पण कॅपिटिव्ह मार्केट स्कीम, तिला नाव काय होतं? कॅपिटिव्ह मार्केट स्कीम, ही योजना आर्थिक चाचणीमुळे बंद करण्यात आलेला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 25 लाख कुटुंबांना यंदाच्या दिवाळीचा मोफत साडी मिळणार नाही. बघा 25 लाख मोठा आकडा होता. 25 लाख साड्या वाटप होत होत्या किंवा कुटुंब, 25 लाख कुटुंब म्हणलं तर त्यांच्या घरामध्ये जर 2-2 लाडक्या बहिणी असतील तर जवळजवळ 50 लाखापर्यंत, एक 40-50 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त साडी भेटत होती सरकारतर्फे. ती साडी आता बंद होणार आहे. तर सरकारला विनंती आहे की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तुम्ही योजना ज्या चालू करतात त्या 5 वर्षे तरी पूर्ण करून ठेवत जा. कारण की या ठिकाणी लाडक्या बहिणी तुम्हाला या ठिकाणी मतदान करण्याच्या वेळेस त्या योजना बघत असतात, त्या योजनेमुळे तुम्हाला मतदान करत असतात. ते मतदान तुम्ही जर झाल्यानंतर त्या योजना जर बंद करत असताल, काही कारण असतील तुमचे, त्याच्यामध्ये पैसे थांबले, तुमचे पैसे संपलेत, काय कर्ज झाले, पण त्या योजना जर तुम्ही आधी चालू केल्या असत्या तर ते 5 वर्षे कंप्लीट ठेवा. आता लाडकी बहीण योजनेमध्ये जरी बघितलं 92 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर काढलेल्या आहेत. 1 वर्षापर्यंत चांगली योजना चालली. 1 वर्षापासून हळूहळू जर विचार केला तर 92 लाखापर्यंत आकडा पोहोचलाय. एवढ्या लाडक्या बहिणी बाहेर निघालेल्या आहेत. तर सरकारला एक विनंती आहे, मायबाप एक काम करा, ज्या लाडक्या बहिणी खरेच गरीब आहेत त्यांच्यावर जरा विश्वास ठेवा. त्यांना 2100 द्यायचे नको, देऊ नका, पण त्यांचे 1500 बंद करू नका. त्यांनी त्यांच्या हातावरलं पोट बंद केलंय. तुमच्याकडे बघून त्यांनी या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचे स्वप्न बघितलेत. ते स्वप्नाला तडा देऊ नका. त्यांच्या लाडक्या बहिणीचे हप्ते पुन्हा चालू करावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. लाडक्यांनो, तुम्हाला पण सपोर्ट करत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.